वेलकम बॅक टू माय चॅनल टू व्लॉग्स. तर गाईज कशात, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाईज टुडे वी आर विजिटिंग टू सुरीविला. आपण आलो इकडे असा इकडे असं काम चालू आहे. इकडे असं वॉचमॅन रूमचं काम चालू आहे. पुढे पण बघू. इथे असे आंबे छोटे आणि इकडे असे डांगर लावले. हा अख्खा एरिया तो फार्मिंग एरिया आहे. इकडे पण असे लावले. ते तिकडे बघा काय येते तिकडे असे मोठे आहेत. आणि बघूया जवळ इथं पण लावलेले आपण तिकडे जाऊन बघू. आता तिकडे काय काय लावले ते तुम्हाला फक्त असं लांबून शकतो. गाईज इथे अख्खी घोसारीची लाईन लावली अख्खी इथून तिथपर्यंत. आणि गाईज इकडे असा वॉचमॅनचं घर बनवायला आलं. वर्किंग प्रोग्रेस मी आहे बघा. इकडे अख्खे फार्मिंग एरिया आहे. ही अशी चवलीची शेंग आहे. घोसारी लावले. तिकडे असे आंबे आहेत. आपण जाऊ तिकडे. हे बघा तिकडे असे 3-3 बंगले बांधले झाले. तुम्हाला दाखवते पण आधी आंबे दाखवते तुम्हाला. एकदम पण मोठे नाही झालेले पण बघा अख्खा फार्मिंगचा एरिया. तर आपण आता काम बघूया. तिकडे असं काहीच असे 2 पिकअप आहेत. तो इकडं आहे, तो योद्धा आहे आणि तो एक झेनॉन आहे. तुम्हाला माहितीच असेल पिकअप कशासाठी कामाला येतात ते स्टील वगैरे आणायला. आता आपण बघू बंगल्याचं काम. चला जाऊ. तो रूम आहे ना तो अख्खा लाईट कनेक्शन आहे. अरे कहना क्या चाहते हो. लाईटीचं कनेक्शन. आता खरोखर बघू आपण बंगल्याचं काम. तुम्हाला कधीपासून सांगितलं बंगल्याचं काम दाखवते पण आता दाखवते. चला. तुम्ही पुष्पा पिक्चर मध्ये बघितलं असेल लाल चंदन. हा बघा लाल चंदनच्या आखी इकडे लाईन आहे. छोटा लाल चंदन आहे काय. हा लाल चंदन मोठा झाल्यावर पुष्पा येणार आहे लाल चंदन तोडायला. खरं वाटतं. तिकडे आहे ना तो सफेद चंदन तुम्हाला दाखवते. चला पटकन. हा बघा हे बघा हा सफेद चंदन आहे अख्खा. तिकडचं पण नाही. आता तुम्हाला दाखवते बंगल्याचं काम. ते बघा तिकडे असं बंगल्याचं काम आहे. 3 बंगले बांधायला घेतलेले आहेत एकदाच. हा बघा बंगल्याचं काम. एक बंगला आहे. तिकडे अशी मशीन आहे. तो तिकडे बंगला आहे. तुम्हाला दाखवते. चला बघू. अशी इकडे काय बोलत दगड आहेत आणि आता तिकडचं शेड आहे ना शेड आहे. बघा कसं तो अख्खा बघा बघा इकडचा एरिया आहे ना तो अख्खा प्ले एरिया आहे. तिकडे शेड आहे आणि आपण जाऊ अख्खा. इकडं प्ले एरिया नाही आहे पण तिकडचं शेड तुम्हाला दाखवते. तो तिकडचं शेड आहे ना ही अख्खा पूर्ण प्ले एरिया नाही. अशा शिड्या लावल्या ते राहायला. हे
बघा, तो एक तिकडे बंगला आहे, तुम्हाला दाखवते जरा, थांबा. ते बघा तिकडे कसं बंगला आहे. आता आपण जाऊ नदीकडे, त्याच्या आधी काम. हे बघा असे कामासाठी माणसं आहेत बघा. यो एक इकडे बंगला आहे बघा, कसं काम चालू आहे. बघा गाईज, नदीकडे जाण्याच्या आधी आपण त्या शेड मध्ये जाऊ, तुम्हाला नदीचा व्ह्यू पण भेटेल बघायला. चला बघू नदीचा व्ह्यू. असे तिकडे आहेत, मला दाखवते. हा बघा व्ह्यू. तुम्हाला प्रश्न पडला असेल का हा शेड का बांधला. इथे मस्त संध्याकाळी बसून नदीचा व्ह्यू बघायला भेटेल म्हणून हा शेड बांधलाय. हे बघा तिकडे खाली जाऊ आपण आता. काय जसा हा शेड बांधायला आला ना, तसा तिकडे पण 2 शेड बांधायला आले नदीच्या व्ह्यू साठीच. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल नदीत खाली जायचं कसे, तर हे बघा कसा रस्ता बांधायला आहे. इथं शेडच्या समोरच आहे, आपण जाऊ खाली. असा हा रस्ता आहे नदीकडे जायचा. शिड्या बांधल्यात, हे असे सेफ्टीसाठी बांधलेत भिंत. ते बघा तुम्हाला भेटते ना खाली गेल्यावर बाय. हे बघा आपण कुठे आलोय, नदीजवळ. आणि तुम्हाला एक दाखवते ती वॉल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती वॉल कशाला बांधली एवढी मोठी. हा जो पाणी आहे पावसाळ्यात ना, तो अख्खा वरपर्यंत जातो. सूर्यविलाच्या आतमध्ये पाणी नको जायला म्हणून ती अशी वॉल लागली. ही सर्वात स्ट्रॉंग वॉल बांधली, तिला खूप टाइम लागले बांधायला. अख्खा अशी वॉल. ते तुम्हाला ते 2 शेड आहेत बघा, खालून दाखवते तुम्हाला. काल भरते वरतून दाखवलेलं मग असे बघा. तिकडचा व्ह्यू तो बघा, तो पण एक शेड आहे गाईज. ते तिकडे कलर नाही लावलेला आणि तिकडे कलर लावलाय. अजून सगळीकडे कलर लावायचा आहे. त्याच्या आधी तिकडे पण तिथं वरती जाऊ, तुम्हाला बघण्याचं काम दाखवते परत एकदा नीट. तिथे अशी भिंत बांधायची वरती प्रोग्रेस. चला जाऊ वरती. असं खाली स्टील लावलं, स्टीलच्या असं बंद पडले आणि नंतर सिमेंटमध्ये ते काका असे पाणी मारायला आलं. खाली असं स्टील लावलेलं आहे, त्याच्यावरती असे खडे टाकले आणि खड्यांच्या वरती सिमेंट कॉन्क्रीट येईल. तिकडे त्या काकाने असे पाणी लावायला आलं, कारण की जो बेस आहे तो स्ट्रॉंग व्हायला. त्याच्यावरती सिमेंट पण नाही, तुम्हाला सांगितलं होतं. पाणी आता आपण तिकडे जाऊ. चला मला दुसऱ्या बंगल्याचं काम दाखवते बघा. कसं तिथे अशी माणसं काम करतात. तुम्हाला तो तिखटचं दाखवलं ना, तसा इकडं अजून झालेलं नाही, करायचं आहे. ठीक आहे आपण जाऊ. मला कसं वाटलं सूर्यविला. इन फ्युचर सूर्यविला अजून चांगलं होणार आहे. तुम्हाला मी याचे अपडेट सांगत राहील. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी. बाय. हा लालचंदन मोठा झाल्यावर पुष्पाबाई येणार आहे लालचंदन तोडायला.